सर्व भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माजी आमदार माननीय अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण, माननीय शौमिका अमल महाडिक प्रदेश उपाध्यक्षा भाजप महिला मोर्चा। मी नामदेव तानाजी चोपदार, राहणारे कुशीर तरपट ठाणे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। विद्यामंदिर कुशीर तरपट ठाणे या प्राथमिक शाळेच्या संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर 7व्या महिन्यामध्ये मी 8/7/2024 रोजी आमरण उपोषणासाठी बसलो होतो। यावेळी माननीय जिल्हा परिषद सीओ कार्तिकेय एस यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची कोणत्याही प्रकारची पूर्तता झालेली नाही। तसेच त्या संदर्भात पन्हाळा BDO श्री सोनाली माडकर मॅडम यांनी त्या संदर्भात जे हेअरिंग घेतलं आहे त्या हेअरिंगच्या संदर्भातचा अहवालाचा पाठपुरावा किंवा ते जो काय हेअरिंगच्या संदर्भात इतिवृत्त लिहिले गेलं आहे किंवा अहवाल हे केला आहे त्या अहवालासंदर्भात मी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडं पाठपुरावा केला असता प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की सदरचा अहवालाची कॉपी आम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यासंदर्भात सांगितले आहे। ह्या संदर्भात मी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कडे त्यांच्या कार्यालयाकडे सतत पाठपुरावा करत आहे, पण तरीसुद्धा त्यांच्याकडून सदरच्या जो हेअरिंग झालं ते हेअरिंगच्या संदर्भात जो अहवाल आहे तो अहवालची कॉपी आज तागायत मला दिली गेली नाही आणि त्या संदर्भात ती कॉपी मिळत नसल्यामुळं कायदेशीररित्या मी RTI खाली त्यांच्याकडे ती कॉपीची मागणी केली। तर त्यावेळी गट शिक्षणाधिकारी पन्हाळा पंचायत समिती यांनी लेखी उत्तर दिली की सदरचा अहवालाची कॉपी आम्ही CO साहेब यांना पाठवली आहे। त्यानंतर त्यांच्या उत्तरावरती आम्ही समाधानी नसल्यामुळे पुन्हा त्यामध्ये प्रथम अपिली अधिकारी यांच्याकडे माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा यांच्याकडे मी अपील टाकले। ह्या अपिलामध्ये श्री गट विकास अधिकारी सोनाली माडकर मॅडम यांच्या कार्यालयाकडून मला एक नोटीस आली आहे। ह्या नोटीसमध्ये मला दावायचं आहे की पन्हाळा पंचायत समितीचा किती मोठा अनागोंदी कारभार आहे तो, की सदरच्या कार्यालयाकडून मला ही नोटीस आली असून ह्या नोटीसमध्ये ही प्रथम अपिली अधिकारी गट विकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती पन्हाळा यांची कोणत्याही प्रकारची सही म्हणजे सिग्नेचर नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची सिग्नेचर न करता अशा पद्धतीने ही नोटीस पाठवली आहे। म्हणजे पन्हाळा पंचायत समिती या कार्यालयामध्ये किती मोठा अनागोंदी कारभार चालू आहे याची शहानिशा करण्यात यावी ही माझी प्रथमतः मागणी आहे। तसेच ज्यावेळी अशा पद्धतीची हेअरिंगसाठी नोटीस पाठवली जाते प्रथम अपिली अधिकारी यांच्याकडून, पण अशा प्रकारची नोटीस पाठवून नोटीस दिवशी आम्ही हेअरिंगला हजर राहतो, पण हजर राहिल्यानंतर श्री BDO मॅडम ज्या आहेत सोनाली माडकर ह्या गैरहजर असतात आणि त्यानंतर अचानकच रात्रीचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून नोटीस पाठवून दिली जाते व दुसऱ्या दिवशी अचानक हेअरिंग आहे असं सांगितलं जातं। म्हणजे ह्यामध्ये आम्हाला पूर्णपणे मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे आणि ह्या गोष्टीची अतिशय काळजीपूर्वक तात्काळ माननीय जिल्हा परिषद CO जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी माझी त्यांना नम्रपणाची विनंती आहे। जर ह्याच्यामध्ये 2-3 दिवसात जर का चौकशी वगैरे काही नाही झाली तर माननीय पन्हाळा BDO पंचायत समिती पन्हाळा BDOच्या दारात मी आमरण उपोषण करीन व आत्मदहनसुद्धा करायला मागं पुढं बघणार नाही। सदरच्या प्रकरणामध्ये ह्या गावामध्ये असणारी शासनाची जी प्राथमिक शाळा आहे त्या शासनाच्या प्राथमिक शाळेची जागा वाचवण्यासाठी मी माझी जीवाची पराकाष्ठा करत आहे। ह्या गोष्टीचा विचार शासकीय ऑफिसर किंवा हे न करता राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून ते कोणत्याही प्रकारचा अहवाल लेखन केला जात आहे। तसेच मला म्हणायचं आहे की सदरची जी नोटीस आली आहे ती मला RPD पोस्टानं आलेली आहे। ह्या सदरच्या नोटीसीवर ही नोटीस त्यांच्या कार्यालयातूनच आली आहे, याच्यावर मी कसा विश्वास ठेवायचा याची मला कोणत्याही प्रकारची पराकाष्ठा लागून राहिली आहे। तरी सदरच्या होणाऱ्या ह्या BDO मॅडम पंचायत समिती पन्हाळा सोनाली माडकर यांच्याकडून जो मला मानसिक त्रास होत आहे आणि त्यांच्याकडून हा जो मानसिक त्रास छळ केला जात आहे ह्याची पूर्णपणे शासकीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी माझी नम्रपणाची व तळमळीची विनंती आहे। ह्यामध्ये माझा वैयक्तिक स्वतःचा कोणताही स्वार्थ नसून शासनाची असणारी जिल्हा परिषदची जी प्राथमिक शाळेची जागा आहे त्या जागेची मोजणी केली गेली आहे। त्या मोजणीनुसार 22/5/2024ला जी मोजणी झाली आहे त्या मोजणीनुसार शाळेची जागा जी आम्हाला आहे हद्दीप्रमाणे जेवढी जागा आहे तेवढी आम्हाला मिळावी ही अपेक्षा आमची आहे। ती जागा आम्हाला मिळण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी ही माझी शासकीय अधिकारी माननीय जिल्हा परिषद CO शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हाधिकारी एडगेवर साहेब यांना नम्रपणाची व तळमळीची विनंती आहे।